नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला काहीतरी सांगायला आलो. मी एकटा आलो कारण शिवानी आतमध्ये लेटली आहे, आडवी पडली आहे आणि मी अजून यांच्याच घरात आहोत. हे बघा, हे दोघं. आणि आज या दोघांची कामं चालू असणार आहेत. हा बघा दुसरा भाई, हा तर डेंजर कामावर बसले. तू तिकडे का बसलाय कामाला? रेंज येते. ओह वायफाय आम्ही यूज करतोय तर तिथे जास्त रेंज येते. वा. आणि गाईज, काल रात्रीपासून इथे लाईटच नाही कारण पाऊस, एवढा डेंजर पाऊस पडतो आणि आम्ही इथे अडकलेलो आहे. इन शॉर्ट थांबा, तुम्हाला दाखवतो शिवानी काय करतो. शिवानी, काय म्हणायचं तुला? पावसाच्या देवानी आपल्याला इकडे थांबून ठेवलं, ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? मला हे बोलायचं आहे की ते काल रात्रभर लाईट नव्हती पण सगळ्यांची झोप झाली, एवढं गार वाटतं. हो ऍक्च्युली. आणि हे बघा, मी काहीतरी करून ठेवलं इकडे पाणी थेंब थेंब आज येते म्हणून मी हे लावून ठेवलेलं आहे. इकडे गाठ मारून ठेवली पडद्याला, म्हणजे हवा पण यावी या साईडनी. इकडून हवा पण येते पण पाणी आतमध्ये येत नाही. पाणी इथल्या इथे थांबतंय. येस, या निमित्त हे दोघं जेव्हा आता काम करणार आहेत ना, हे बघा ऑलरेडी चालू आहे. आणि विचार, लाईट नाही आणि हा लॅपटॉप बंद झाला मग चार्ज करायचं आणि काम करायचं. डेडिकेशन या, डेडिकेशन. हॅट्स ऑफ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, ही इकडे काम करत असते आणि चेतन तिकडे. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तुम जान से प्यारी हो. नाही, ओ माय गॉड गाईज, तर आज टाइमपासच करणार आहे आम्ही. आज बाकी काय नाही करणार आहे. आणि आज मी एक्सपेक्ट करत नाही की हे लोक परत नाश्ता करून देतील, कारण बिचाऱ्यांना काम पण करायचं ऑफिसचं. आणि आज तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देऊ की नाश्ता, अपूर्वा नाश्ता कसा बनवतो. ऍक्च्युली ती खरंच चांगलं जेवण बनवते, पण कधी असं चान्स नाही मिळाला. एकदाच तिने फक्त भाजी करून दिलेली आम्हाला. आज तुम्हाला पुरेपूर सांगणार आहे आम्ही ऍक्च्युअल रिव्ह्यू ह्या दोघांकडनं पण घ्या. आम्ही पण तुम्हाला सांगू, बघत राहू. ही नाश्ता बनवायचा आहे आणि नाश्ता अपूर्वा बनवायचा. तिला फुल फाईन पेस्ट पाहिजे, मिक्सर पाहिजे. लाईन रात्रीपासून नाहीये. 8व्या फ्लोअरवर असा एक बोर्ड आहे ज्याच्यामध्ये लाईन राहते. बोर्ड ठीक आहे. आपल्याला तिथे जायचं आहे आणि मिक्सरचं करून आणायचं आहे आपल्या जेवण आणि नाश्त्यासाठी. मिशन काय बोलते? मिशन जेवण. मग तिकडे लाईन लागली असेल आता. तुला जा लाईन लाव. पण मी काय बोलतोय, एक मिनिट भाई शाणे, आज जेवण बनवणार कोण होतं? सॉरी, नाश्ता बनवणार कोण होतं? मग ही जबाबदारी कोणाची आहे? काय म्हणायची तुला या गोष्टीवर? या परिसरात न्यू नाही तर काय भाई, न्यू कसली हा जादू. खरंच जायचंय पण खाली. मजा येईल, मजा येईल. आणि ते पण असं नाही, खुर्ची वगैरे घेऊन जायची आहे. खुर्ची काय घेऊन जायची? टेबल हातावर नाही, हातात नाही पकडू शकत असं. मिक्सर बोलली, टेबल ठेवायचा त्याच्यावरती मिक्सर आणि मग झूम 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 झूम. ओके, डन. गाईज, तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या लोकांनी 7 दिवस आम्हाला ठेवलंय कारण वाव यांना किती बरं वाटते आम्ही घरी आलेलो आहे म्हणून, नाही, हे मागचं तुम्हाला डेकोरेशन कळत असेल. ह्याच स्त्रीचा वाढदिवस होता तेव्हा हे डेकोरेशन केलेलं. तेव्हा पण हिचा काय हात नव्हता. आता हे बघा काय दिलं आमच्या हातात. काय म्हणायचं तुला शिवानी याच्यावर? आम्हाला कामाला लावलंय. आता त्यांचं झालं 5 दिवस राहिला, आता कामं कर. आता लास्ट दिवस काम करून जा. आम्ही त्यांना एकदम घरच्या सारखं हे करतो की हे तुमचं घर आहे. हो. पण आपल्या घरात लोक काम करतात. वाव. करत नाही तू स्वतःच्या घरी काम? नाही, बरोबर करणार. जाताना फक्त पेपर द्या मला याचे. आमचं पण नाही. नाही, चालेल. काय काम करायचं आता ते आम्ही केलंय. झाडू पण मी माझ्याला मी बघतोय काय का. बाकी तुला सांग, आता 2 दिवस राहायचं तर मग अजून काय काम करावं लागेल. मिक्सरचं काहीतरी बोलत होते, आठवड्यावर जा आणि मग ते वडापावचं सांगत होती मला तिकडून घेऊन ये. बाई किती खोटा बोलत आहे हा मुलगा. अरे तू सांगत होतीस ना. त्याला म्हणलं थांब, आराम कर, नको जाऊ. मी जाते, मी नको करू, आराम कर. बाई मला वाटलं लाईन आली माहिती आहे. 2 मिनिटात मला असं वाटलं अरे मिक्सर ठेवते असं वाटलं ना. हा, हे मिक्सर उचलून तयारी चालू आहे गाईस, कारण आम्ही खरंच 8व्या माळ्यावर जाणार आहे मिक्सर मधलं सामान सगळं हे करायला. कारण जेवणार काय मग, जर इथे लाईटच नाही आली तर आम्ही जेवू काय? आम्ही जाणार आहे वडापाव किंवा भजी घ्यायला. कारण एवढा सुंदर पाऊस तुम्हाला दाखवतो. एवढा सुंदर पाऊस पडल्यानंतर माणसाने स्वतःला कसं थांबवं? हे बघा काय पाऊस आहे, म्हणजे तुम्हाला दिसत नाही तसा, खाली पण दिसत नाही. ओ माय गॉड, ते बघा विहीर भरली त्यांची. एवढा सुंदर पाऊस होता, माणसाने स्वतःला कसं थांबव? आणि ह्या पावसात भजी नाही खाली तर अटक होईल काहीच, अटक. चला आम्हाला भेट. थालीपीठ का काय ते तू बनवणार? माझी बॉडी अशी बनली आहे, माझं पर्सनल मला दाखवतो पर्सनल ट्रेनर. हा, आणि याच्या हातात मगातपासून मिक्सर देऊन ठेवलाय. काय यार, मला कळत नाहीये. आपल्याला बाहेर जायचं महत्वाचं काम करायला, मिशन मंगल. मी काम करत होतो आमच्या फेजचं. तुला काही फिकर नाही, तू काही काम नाही करते आणि मिक्सर देऊन. कोण बोललंय? शिवानी. अरे यार शिवानी यार,
आणि इकडे कोथिंबीर निवडत बसले. हा बिचारा. तिकडे कांदा वगैरे. मी गाडी घेतली. हो. अरे चल मजा येईल पावसात यार. भाजी काढतो ना. नको चल मस्त. कसं येणार कसं येणार. पहिला गिअर टाकशील आणि दुकान हे बघ एक तर पहिला गेअर टाकायचंच गिअर नसतं. टाकशील एक तर पहिला गेअर टाकायचंच नसतं. मी तुला सांगतोय खुर्ची विरची कंदो से मिलते हे कंदे कंदो से कदम मिलते हे. अपूर्वा लागणार आहे तिचीच रेसिपी आहे. अपूर्वा लागणार आहे बाई. नंतर ती काय बोलेल माहितीये का. याच्यामध्ये फक्त फिरवायचं आहे. रेसिपी काय याच्यामध्ये? नाही नाही एक मिनिट किती क्वांटिटी ते जाऊ दे. ह्याच्यात ती काय बोलेल माहितीये का. नंतर बोलेल तुम्ही मिक्सर घेऊन गेले काय करून आलं मला नाही माहिती. बरोबर. म्हणून ही पाहिजेच. Right. आता आळ घ्यायचं तर हिच्यावरच घेता येईल मग आपल्याला. इकडे कुठे कार्डिओ करणं चालू करायचं का? ए भाई डेंजर आहे. तुला माहितीये का कुठे करायचं असतं. पण भाई वातावरण बघा ना गाईस काय आहे भाई. पुणे वी लव्ह पुणे यार. पुणे आउटस्टँडिंग जागा आहे भाई. मी तुला बोलतोय रे इकडे शिफ्ट होऊन ना. हा दिस इज बाय द अपोजिट साइड. आपला तिकडे माहिती या ऑपोजिट साइड आहे. मिळाला का तुम्हाला काय पापड बसारा. प्लॅन फेल झाला का मग काय करणार आहे मग आता आपण. अरे यार हे मला अजिबात नाही आवडत. घरात लोकांना बोलवतात आणि मग लाईटच नाही येत आणि मग आम्ही फिरतोय बिल्डिंग मध्ये मिक्सर घेऊन. अरे कसं वाटतं यार काय आहे की नाही. लोकांना आणि आपल्या माणसाला. श्वेतांचे इथं हे पण तुझंच घर आहे का दुसरं. किस किस को प्यार घर किस किस की. ऐक ना तुम्ही शोधा ना. तुम्ही काय टाइमपास करत आहात? बघितलं हेचं खरं रूप निघतंय. बघितलं का बाहेर हे सगळ्या शिवानींचं खरं रूप नंतरच निघतं. मी प्रँक केला बिकॉज त्यांना थोडं की आपण प्रँकस्टर्सला पण प्रँक करू शकतो. काकूंना व्हिडिओ कॉल करूया का. नाही गार्बेज डग. गाईस प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे कारण आम्हाला तो डग सापडतच नाही. म्हणून आम्ही विचार केला की ज्या माणसाने आम्हाला इथे पाठवलं म्हणजे त्या ताईंना आपण इकडे घेऊन येऊ आणि त्यांना विचारू की कुठे इलेक्ट्रिक डग. बिचारी शिवरी गार्बेज डग मध्ये चाललेली मिक्सर लावायला. बघूया थांबा पोचतो. ताई खाली डगतच नाही भाई क्या करेगा. ताई तुम्ही येता का आमच्या सोबत कारण खाली आम्हाला सापडतच नाही ती जागा. कुठला हा घेऊन चालू. ओके दुसरा कुठे हे भांड. ओके 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 द बेस्ट पर्सनला घेऊन चाललोय कारण आम्हाला ह्यांच्यावर विश्वास नाहीये. का? नाही. इथूनच ब्रिज आहे ना बी मध्ये नाही तर काय खतरो की खिलाडी काय तुला नकोय का आम्ही काय खावं. नाही तर काय ब्रिज आहे ना मग तिथनं. तुला एक गोष्ट माहितीये का 8 दाब इथे माहित आहे मला. दाखव काय एक आहे आणि मग असं केलं की निघतं. झालं? माहिती होतं ना मग हे टाकणारच नाही ना मी. हे बाई गो, हुशार आहे बाई. मगाशी काहीतरी वेगळं बोलत होता आता काहीतरी वेगळं बोलतोय. मगाशी किस किस को प्यार करू वाला काहीतरी सांगत होतास तू. अगं तसं नाही, तू joke मारला. नाही जोक तर वाटत अजिबात हसत नव्हतं कोणीच. तू हा हसला. जोक तू नव्हता. हसलास, टाळी पण दिली. या एरियातून आता पळत जायचंय कारण हाच ब्रिज आहे आपल्या या दोन याला कनेक्ट करणारा. गाईस चला जर मी इथे पडलो ना आईच्या गावात. आलोय गाईस सक्सेसफुली. कमीत कमी भिजण्याचा प्रयत्न केलाय पण खालून पूर्ण ओलालो मी पळण्याच्या नादात. गाईस आई शपथ हे बघा हे बघा. हा हे माहित नव्हतं यार. हे जबरदस्त को वर्किंग स्पेस आहे. आता ह्याच्या तिथे मिक्सर लावून आमच्या जेवणाची तयारी. हे बघा आईच्या गावात एक नंबर. काय हा ऑफिस हेच आहे आमचं ऑफिस. स्पेस काय ताई तुम्हाला मस्त जागा माहिती आहे तो. हा जाऊ द्या कोवर्किंग स्पेस आहे काय फरक पडतो. गाईज रिस्क घेतोय आम्ही. जर यांनी इकडचं उडवलं तर इकडे जेवढी लोक बसले ते सगळं गायब. एका मागोमाग एक चॅलेंजेस वाढतच चालले आणि त्याचं सोल्युशन मला असं वाटतं की मला रोटेशचा असं टास्क वाटतं चालू आहे. गाईज पनीर चिलाईचा मिशन आणि त्या मिशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम मी केलाय कारण की मी मिक्सरमध्ये सगळं टाकलं बट विसरली की पाणी पण टाकायचं असतं. शानी आहेस तू. डाऊट आहे आपण जे खाणार आहे आज. आता ह्यांनी मिक्सर मध्ये पाणी घ्यायला दुसऱ्या घरात गेली ताई हो, आमची. जर ती ताई नसती ताई नसती तर काय केलं असतं. मला असं वाटतं रोटीचा टास्क चालू आहे. आपल्याला स्पीड पण दिले आणि घरात कमवा. आणि आपला टास्क खराब करायला हिला पाठवले. काय काय घेतलंय बघा. आणि हे का घ्यायला लागतंय हे पण खातोय आम्ही कारण ताकद पाहिजे ना. आता बाहेर जाऊन आपण एवढं पुण्यामध्ये लाईट नाही या रात्रपासून. Yes. मिक्सर सगळे दुकानं बंद आहेत. सगळे. आणि वडेपाववाल्यांकडे पण वडे नाहीत बडे नाही. कारण ते इलेक्ट्रिक वाले. म्हणून आम्ही हे सगळं घेऊन चाललो आता. खारी बिरी चहा वगैरे काहीतरी घरी करू. हे अरे वा. guys, हे तुम्ही म्हणजे लहानपणी खायचे की नाही तुम्ही नक्की कमेंट सांगा. Yes. हे खूप बढिया आयटम. एक नंबर लागतो आयटम. अरे दुःख खतम काय नाही होता. रिस्पेक्ट 28 बढिया. रिफ्लेक्स
गाडी घेऊन आम्ही निघालो होतो तर चेतनला विचार आला की ट्रॅफिक नाही तर मग मी का नको चालू, आणि मला पण बाजूला बसायला कधीतरीच भेटतं तर मी का नको बाजूला बसू. वाव नाइस, डायरेक्ट फायरिंग. हा डायरेक्ट फायरिंग. चलो चलिए सर, चलिए शुरू करते हैं. आपको मैं आप वड़ा पाव का देखो ना, कुछ मिलता है क्या वड़ा पाव का आइटम. ये मेरे को आगे करना है पर गियर डाल चुके हैं. हा डी वर आहे म्हणजे चालू आहे आता गाडी. शाबाश यार शाबाश, यू कॅन डू इट. माणूस बघ फक्त, माणूस बघा. हा बस गाडी बिडी जाऊ दे, माणूस असं वाटतं की एकदम म्हणजे असं नाही का काय म्हणतात रायनो मोठा जास्त ना हा ती चालवते एकदम बेस्ट वाटतं. येस, मजा येणार. मला पण बाजूला बसायला पण काहीतरी मजा येते, पण जास्त चान्स मिळत नाही कारण शिवानीला आणि गौरांगला दोघांना गाडी चालवता येत नाही. म्हणजे गौरांगला येते गाडीचा, शिवानीला पण येते गाडी चालवता, पण काय ते एक्सपिरियन्स नाही ना तेवढा, म्हणून जरा ऐसा होता है कि देऊ क्या चलाएंगे की नहीं चलाएंगे. ये मौसम की बारिश है, बारिश की बूंदे तुझे ही तो ढूंढे. ओ माय गॉड, हे बघा पाणी बिनी उडतंय भाई. आता आपल्याला शोधायचं आहे की कुठे आपल्याला काय भेटणार, खायला काय भेटणार का? वडापाव शोधायचा आहे गाईज. वडापाव खाने के लिए एक दुकान नाहीये भाई वडापावचं. एक काहीतरी दिसली टपरी छोटीशी, पण यांच्याकडे नसणार वडापाव. चहाची होती. हा 10 नाही 9च खाऊ भाई, 10 बोलते वडापाव. बाबा फायनली आईच्या गावात. काय नाव आहे यांचं? दत्तगुरु वडापाव. थँक्यू दत्तगुरु. एवढा फिरला आणि इकडे आलो आपण आधी हा 5 मिनिट थांबलो सर भाई. अरे नाही, हे बाहेरून बंद दिसतंय म्हणून आपण गेलो पुढे. बंद होती. आता उघडलं ठीक दादा भाई. पावसा का फुल मजा ले रे होय भाई. मिळाला शेवटी, आमचं मिशन सक्सेसफुल झालं गाईज. एक वडापाव तरी खाणारच आम्ही आज. 2 खाणार आहे, पण एक शिवानी समोर वळला, एक खाणार. गाडी तिकडे लावली. म्हटलं की आम्ही इकडे पण एक वडापाव खाऊ, घरी जाऊन पण खाऊ. तर इकडे बोलते इधर एक देतो उधर से एक कम करतो. अरे काय यार, भाई थोडं कमी खायला पाहिजे ना. कमी कशाला खायचं? आपको पट रहा है क्या? नाही पटत नाही. हा खायचे जेवढे भेटतायत तेवढे, एवढा दप्पा दप. हा एवढं कष्टाने ते बघ किती मेहनतीने बनवतात. हा खा गपचूप, आणि घरी जाऊन अजिबात, घरी जाऊन हा शब्द काढून जर बायकोनी बघितलं तर तुझ्या आता तिथे खाणारच नाही. नाही नाही नको. घरी जाऊन आम्ही सांगणारच नाही की आम्ही वडापाव खाल्ला बाहेर, अजिबात नाही. तोंडातून शब्दच नाही काढायचे, खायचे फक्त. सॉरी मी कॅमेरा असा पकडलाय, पण आम्ही जवळजवळ 1.5 तास झाले बाहेर होतो, आणि तुम्ही बघितलं सगळं काय करत होतो, काय परिस्थिती. येस त्यांना खायला भेटला पाहिजे. येस, बघा ना हे काय काय घेऊन आलोय. पावसाळ्यात खायला भेटला पाहिजे, मजा आली पाहिजे, म्हणून आम्ही पूर्ण मेहनत केली. करेक्ट यार. आता ही मेहनतचं फळ आपल्याला काय मिळतं घरी गेल्यावर, हे तुम्हाला पण आम्ही दाखवतो. कदाचित असं होऊ शकतं की घरी गेल्यानंतर आम्हाला शिव शिव्या पडतील, शिव आणि शिव यांच्याकडनं शिव्या पडतील, पण आम्ही सहन करणार नाही. कारण कितीही शिव्या पडल्या तरी जबाबदारी असते आमच्या खांद्यावर की लोकांचं पोटं भरायला पाहिजे. भज्या घेऊन आले, वडापाव घेऊन आले, बिस्किट घेऊन आले, अरे हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी पण घेऊन आले, सगळं घेऊन आले. आता बघूया घरी जाऊन काय होतं. डिंग 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 डिंग. हाय हाय, खुश आहेस ना? हा काय तुम्ही वडापाव बनवत होतात की पहिलं ऐका तुझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणली आहे. मॅगडी मध्ये कसं असतं ते म्हणजे आलू बघतात की हे प्रॉपर साईज काय करत होता तेवढा वेळ? आम्ही किती थांबलो भाई. सांग. हे बघ, हे तुझ्यासाठी घेऊन आलोय आम्ही, कारण तुला आवडतं आणि आय एम प्राऊड ऑफ यू. घरी आल्यानंतर तू आमच्यावर ओरडली नाहीस. थँक्यू सो मच. आज आम्ही एक्सपेक्ट करत होतो की तुम्ही एवढा वेळ बाहेर का होता, जसं हे बडबड करत होतं ना. थँक्यू यार. माझी बायको बाबा एक्स्ट्रीम भारी आहे, एक्स्ट्रीम म्हणजे काय कम्पॅरिझनच नाही तुझं. आणि मी बनवत होती म्हणून माझं असं होतं की आपल्याला जे सगळ्यांना भूक लागली होती यार, एवढा झोम नको करूस. तुला काय म्हणायचं तुझ्या नवऱ्याला? पनीर विसरलो भाई. खरं सांग शेट. अरे पनीर. ऍक्टर. अरे नाही ऍक्टर बाबा, आम्ही वडापावसाठी किती फिरलोय माहितीये का. पनीर नाही आणलं बाबा. ते कॉर्न मी आम्ही हे सगळं घेत बसलो ब्रो. कॉर्न चकली. ओ आणलंय का पनीर? जशी नाचली ना तसं आम्हाला पण खाऊन नाचता आलं पाहिजे. पूर्ण तुझी शपथ नाही खाल्लाय. पूर्ण तुझी शपथ वडापाव मी नाही खाल्लाय. कधी आज 12 वाजून 15 मिनिटाला जे मी वडापावच्या दुकानामध्ये गेलो होतो तिथे मी वडापाव नाही खाल्लाय आज. बघ बरं. नाही तर काय. आता जर मला हे माहिती ब्लॉग मध्ये का पण शपथ पण घेतली. मग खोटं कसं बोलणार? तू आला होता का बघायला? तू घे काय डोकं दाबून देऊ काय? की तू पण आज वडापाव नाही खाल्लाय मी आज वडापाव. तुझी मी तिकडे शपथ. नव्हती तिकडे. हा मी जिकडे नव्हती तिकडे तू वडापाव खाल्ला नाहीयेस बोल. तू जिकडे नव्हतीस तिकडे मी वडापाव नाही. काय नाही. एक मिनिट शिवानी, पण या छोट्या गोष्टीमध्ये शब्द हे तू काय सवय लावते माझ्या बाई. काय तू खाल्लास? नाही खाल्लाय ग, नाही खाल्लाय. माझ्या नवऱ्याने खोटी शपथ घेतली. अरे भाई खोटी शपथ घेतली. खोटी शपथ. अरे नानाची टाळ. नवऱ्याने नाही खाल्लाय. सॉरी. तुझ्या नवऱ्याने नाही खाल्लाय. माझ्या नवऱ्याने खाल्लाय. ए
नाही दोघांनी पण नाही खाल्लं. हा आम्ही दोघांनी नाही खाल्लाय बाळा. तुझी शपथ नाही खाल्लाय. काय खायला होतो आपण? तुझी शपथ वडापाव. पहिलं बोलतो नाही खाल्लं. एक मिनिट. बोलतच नाही. पायाचे क्रॉस करता मोठा नाही यार माझे क्रॉसच नाही होते बघ. माझे पायाचे बोट क्रॉसच नाही होत. शपथ येतोय. तुझी शपथ नाही मला खाल्लाय. इकडनं पोट बघ तुझं केवढं दिसतायत 2 वडापाव ठुसलेले. अरे नाही खाल्ले 2. एक पण एकच हे. हे बघ खाली बघ लोकांना पाय नाही दिसणार. तुझी शपथ एक वडापाव खाल्ला. पाय दिसतं का गाईस तुम्हाला पाय दिसतं तुझी शपथ एक वडापाव खाल्लाय. तिकडे ना ते अरे भाई का तिकडे विकडे करतीये यार. नाही खाल्लाय यार. चला गाईस तो जो वडापाव खाल्ला ना तो इथे असा हे होतोय. एक्स्ट्रा कॅलरीज बंद करतो जरा. हा. यशची आरती बोलतील शिवानी हे काय क्रूर. ही पण काम काम करतात आणि हे बघा पोरं बघा पोरं. आणि त्यात यश असा मध्ये झोपला बिचारा. त्या चेतनला झोपायला जागा नाही. कोणासाठी जागा ठेवली आहे काय माहिती. यश अरे यश माझ्या नवऱ्याला काही जागा देशील की नाही देशील बिचारा. तो बघ कसा झोपलाय बघ. अच्छा झोपेतही सुचत आहे. आणि हा गौरा तर आम्ही एकदम ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये आम्ही ट्रॅप झालेलो आहोत पुण्यामध्ये. आम्ही काल निघणार होतो पण तिथे आम्हाला आलं की भरपूर पाऊस आहे, खूप ट्रॅफिक आहे. म्हणून आम्ही विचार केला आज सकाळी निघू. आज सकाळी बघतो तर मिसिंग लिंकवरती ते कोलॅप्स झाले पिलर. व्हिडिओ दाखवते. हां सो म्हणून मग आम्ही विचार केला की रिस्क नको घ्यायला. तर सगळीकडे वर्क फ्रॉम होम करतायत आणि आम्ही पण जे काय ब्रँडचं वगैरे शूट आहे ते आम्ही इथूनच करतोय. म्हणून निघू नाही शकलो. आणि हा व्लॉग आणि आम्ही काय विचार केलेला की इथे जास्त व्लॉग करायला नको, तर मग आम्ही घरी जाऊन करू. आणि मग घरी जाऊन आता घरी गेलोच नाही म्हणून इथेच व्लॉग करतोय आम्ही. आणि इथेच एडिट करून तुम्हाला आजच उद्याच पोस्ट करणार आहोत. ह्याचं काय करायचं हां आपण काय करूया. आम्ही ते कामं करतोय. ही तिचं ऑफिसचं भाकरी थापले आम्ही भाकरी 10 ते पण 10. काय खोटारडे बे. 10 भाकरी टाकायची. अबे आता एक मिनिट तू माझी शपथ घेतली खोटी. आम्ही ब्लॉग मध्ये बघलं चिक्की कुठे गेली. एक मिनिट तोंड भरलंय तुझा आवाज नाही निघालाय तुझ्या तोंडामधून. चेतन एवढं भरलंय तोंड. 1 मिनिट ताईच्या अरे, थपथपी गावाला खरंच झोप लागलेली आहे. चिक्की बघू दातात असेल ना. आ कर चिक्की खाल्ली की नाही खाल्ली. ए चिकी खाल्ली. खोटं बोलता किती खोटं. वडापाव नाही खाल्लाय. मग काय समोसा पाव खाल्ला. खरंच यश तू समोसा पाव खाऊन आलेला. ए माझ्या भावाला त्रास नका तुम्ही. झोप रे. शी बापरे. आणि आपल्याला वडापाव ते पण थंड झालेले घेऊन आले. फक्त वडापाव ताल भजी. कॅफे मध्ये बोलतो यश समोसा किती मस्त वाटतो. हे असं बोललो आम्ही पण नाही खाल्लं. वॉचमॅन बरोबर लागलं नाही. गाईज अपूर्वाच्या चिलाच्या बॅटर नंतर आम्ही लंच करतो आहे. छोलेची भाजी नाही. ऍक्च्युली आम्हाला लेट झालं म्हणून ते इव्हनिंगच्या स्नॅक्स पण चिले खूप सुंदर झालेले बाई. 1 नंबर चिले होते. काय चिले जावे. कोथिंबीर बेसन चिले. एवढा कोथिंबीर घुसवलेला त्याच्यात. तर आम्ही छोले खाल्ले होते आणि ते आम्हाला इतके आवडले होते की आम्ही त्यांना परत सेम बनवायला सांगितलं. मी अशी पॉज घेऊन बोलते कारण मला उचकी लागली. आणि लिंबू कांदा ओहो हो. आणि बाहेर पाऊस. काय वातावरण आहे. भजी नाही दाखवत तू. भाजी नाहीये. भजी आहे. ए आणि हा बघा कसा गावचे लोक अशी मी बघितलंय खाताना. पहिलं तू पण असाच खातो ना. काय बोलता त्याला. मी मटन. आमच्याकडे याला काला करून खाणं असं म्हणतात आमच्याकडे. आणि इकडे तुमच्याकडे चुरा म्हणतात. आमच्या इकडे साईबाबांचा काला असतो ते असंच करतात. मी मटन असं. कसं शिवानीने पण आमचं बघून ट्राय करायला चालू केलेलं आहे. आणि मी तुला गॅरंटी देतो भाई एवढं जबरदस्त लागेल नाही की तू हेच खाशील. हे जास्त शिरेल ना. आणि अजून एक हे टाकल्यानंतर ना निंबू मारली. हो हो हो. ओके. तू उठलीच असतं पाण्याची बॉटल आणि बाहेर काढून ठेवली. आणि हिनी पण तसंच खाल्लं एक साइड. परफेक्ट. आणि लिंबू पिळ त्याच्यावर आता. हा हा हा. तुझ्या ताटातलं खावंसं वाटतं आता मला लगेच. हा आउटस्टँडिंग ना. लिंबू पिळ भाई. एक नंबर भाई. एक नंबर लागतं असं. आणि मला खूप आवडतं असं. तेच म्हटलं मी तुला. डिसअपॉइंट भाकर पूर्ण रस्सा असं सोचून घेते. मला रस्सा दे ना. खूप अमेझिंग लागतंय. माझा अँगल बघा पण. ए अँगल बघ माझा. घर हे बघ एकदा बघ असा इथून वाकून. आणि तुला घरी खायला देत नाही. बघ काय बोलली. हे बघ काय बोलली. कॅमेरा चालू झाल्यावर बघ काय बोलली.
सहन नसतं केला. मी पण नसतं गेलं. डायरेक्ट डिसोन कर, डिसोन. डायरेक्ट डिसोन. आणि हेच नाही. आणू लॅपटॉप आणू पाठवायला. आणि boss त्यानंतर शिवानी यशला खायला देत नाही एवढे हार्श आणि बोलते आपण हिचं नाव खराब हा करतोय. बोल काय बोललीस? ऑफ कॅमेरा खराब करत नाही तू बोल आता. मी बोलली की ऑफ कॅमेरा खराब करतो मी ऑन कॅमेरा मी बोलली की डाएट वरती तुला कंट्रोल राहत नाही तुझा तर शिवानी कंट्रोल करते हा. इकडे येऊन तो सुटलाय. कुठे सुटलो? काय खाल्लं? भाकरी खाल्ली भाकरी. हा छोल्याची का त्या दिवशी एकटी तो फोटो इथे पण पॉपअप करू आम्ही एक फोटो इकडे पण पॉपअप करू. सॉरी हा नव्हता टाकायचा मला. सॉरी हा पण नव्हता टाकायचा होता. हा फोटो हिचा चॉकोलावा केक एकच होता 7 जणांमध्ये एक चॉकोलावा केक धाडकन खाल्लाय. आम्ही जस्ट उठलेलो हा. आम्ही जस्ट उठलेलो आणि आणि पहिला ही उठली हिने डोळे उघडण्याच्या आधी फ्रीज उघडलाय. आणि डायरेक्ट चॉकोलावा केक घेतला मला असं वाटलं की तो केक वेस्ट होणार आहे. आणि मी बाजूला Black उभा होतो Forest मला ऐकायचा. विचारलंही नाही तुला पाहिजे का. नाही विचारलं. Black Forest. आता हा माणूस म्हणाला की अर्ध मसाला पान झालं असतं तर मजा आली असती. ही मुलगी म्हणाली डिकन्स्ट्रक्टेड ब्राउनी असती तर मजा आली. तर मग मी विचार केला हा आणि हे जे बोलतायत आपण ह्यांचा मान ठेवू. ह्याच्या घरी आलोय आपण ह्याचा मान ठेवणं जबाबदारी आहे माझी. इच्छा व्यक्त केली आम्हाला नको तुझी इच्छा व्यक्त केलेली पूर्ण करण्याची काम माझं आहे. 7 फेरे, 7 करेक्ट. 7 फेरे घेताना त्याच्यातला एक फेरा हा होता. जी पहिली सुपारी उडवली ना त्याच्यातच मी बोललेलो शिवानी आठवतं ना 10,000. तुला मसाला पान खायचंय तुला मी मसाला पान आणून देणार. तुला अर्ध खायचंय 2 आणून देतो. अर्ध तू का 1.5 मी खाईन. चला आता पान आणि ब्राउनी आणायची वेळ झालेली आहे. बाय भाई आम्ही इकडून गाडीत जात होतो आता रॅन्डम हा पळत आलाय रॅन्डम आणि पळत आला आणि इकडे येऊन उभा राहिला बाकी काहीच नाही. आणि या बिचाराला एक पाय नाही. आणि हा काल पण दिसला ना आपल्याला. पण हाच होता दुसरीकडे तिकडे होता. हा बिचारा गोडू आहे भिजलाय फुल. भिजलाय. काय देणार तुला बाळा खायला आम्ही? तो काय असं देणार? डोकं लावून बसलेला बघा. हो. आता परत डोकं लावेल. हे बघ. हे असे डोकं टेकून बस बिचारा रे बिचारा. बाय बाय सॉरी आम्हाला कळालं ह्यांनी सांगितलं आम्हाला की तो काहीच नाही खात. मग आता काय देणार तुला? ही इज ओनली हा प्यार का भुका. परत आला बघ परत आला प्यार का भुका. लावायला. हा रे बाबू माझे बाबुड्या. हे काय आहे? हे पान आहे. 37 डेज कुठे गेलं? मी नाही खाल्लं पान. हा हे पान का खाते तू शिवानी? हा अख्खं पान खाते आणि तुझा मान राखायला खाते. माझा मान नको ते मला मान दे परत माझी. काय ऐकलं मी? काय ऐकलं? एक मिनिट तोंडात असं का केलं तू? तुझ्या तोंडात पाणी आलं ना? नाही माझ्या ऑलरेडी तोंडात आहे ते का हात होते. नाही नकोय मला नकोय मला. मी डान्स करणार होती पावसात. अरे यार चीट जाऊ दे आपण नाचूया. हा चल मैं तैर के चली मी हेच गाणार होतो आता. पार चली कसं वाटलं? तैर के चली तो पार चली. पुढचं छैया रे कर. नन्ना रे कर. सगळे बघतात मागून वाटत. नाही पडदा लावलाय. नन्ना रे चेतन सॉरी पण एक दिवस अजून सहन कर. लादी पुसतो लादी प्लीज एक. मी सुपरवायझर मी यांच्यावरती सुपरविजन तुमकप जाओगे. हो तेच तुझ्या मनातलं सांगतोयस तू. जाऊ का आम्ही. अरे पण हे बघ मला ते लादीचं सांग कुठे मी ते धुवून घेतो लादी. पण प्लीज मिसिंग लिंक तुटलेला आहे म्हणून प्लीज असं नका करू. इज मिसिंग. हा कनेक्टिंग लिंक इज नाव मिसिंग म्हणून तू कपडे धु यांचे आणि तू ह्यांच्या ओल्या कपड्यांवर बस म्हणजे गरम होऊन ते सुकतील तरी. तुझे कपडे सुकत नाही मी फूक मारून सुकलो. काय मला या ब्लॉगचा मिनिंग काय आहे मला समजत नाही. फक्त माझी मारायची नाही तू बस ओल्या कपड्यांवर तू बस सुकतील. सरफेस एरिया छोटा आहे. तू एका टायमाला 4 कपडे सुकवशील हिला 2च जमतील म्हणून बाकी काय नाही. प्लीज दादा प्लीज आम्हाला काढू नको घराच्या. तुझ्या गळ्यातली ही सोन्याची चेन बघून थोडी भीती वाटते पण प्लीज. मला असं वाटतं फिट्टू झाला पण ना ऍक्च्युली हे बिचारायला पाहिलेलं. जरासा आता तरी आपण राहतो. काय होतं माहितीये का ह्याचं ऍस्थेटिक घर होतं. आता त्याला त्रास होता म्हणून तो आम्हाला हकलणार होता. आणि नेमकं आहे आज सकाळी न्यूज बघितलं तर तोंडच पडलं मिसिंग लिंक तुटलं. हा बघ कश तो खुर्चीवर दोनदा बघितलं त्याने कशावर बसलीये रपकंजी आहे बघा. हल्ला भाई.
तो मिरर पण तोडण्याच्या कगारवर आहे म्हणून पण टेन्शन आलंच ना. अरे दादा 1-2 दिवस 3 दिवस एक्स्ट्रा राहा. हा फक्त ते 98.5 झालं मग लाईक करून जा. आमचा इंटरनल जोक आहे तो. थँक्यू दादा, थँक्यू राहायला आश्रय दिल्याबद्दल. सत्यवचन बघितलं. गाईज अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपतोय. आज आम्ही असाच विचार केला की आम्ही आता पुण्यामध्ये 1 दिवस अजून वाढलाच आहे तर आपण इथे पण ब्लॉग करूया आम्हाला आश्रय दिला. आणि मस्त मी फक्त लास्ट ते आणि घाबरण्याचं तुमच्याकडे बरं या घरातले यांचे अजून 4-5 ब्लॉग्स येणार आहे कारण की एक्सटेंड करताय गाईस. Yes. मला असं वाटतं की इथे जरा हे 15 दिवस राहणार आहे. पण आमच्याकडनं झाडू पोचा वगैरे करून घेतात. नाही मी यांना एकही काम नाही सांगितलं. ही चुकीची आम्हाला इन्फॉर्मेशन 5 स्टार ट्रीटमेंट मिळते. Yes. खरंच. असं वाटतंय की असं वाटतच नाहीये की आम्ही कोणाच्या भाई दुसऱ्यांच्या आम्ही घरात आहोत. मी एक सांगतो, आम्ही रात्री 4 वाजता झोपतोय पण तरी सकाळी नाश्ता मिळतो. रोज आणि रोज झोपतो आम्ही 4 वाजता. मजा रोज येते. 4 वाजता खूप मजा येते आणि, टाइमपास. म्हणजे पावसामध्ये आपण बाहेर जाऊन असं विला वगैरे बुक करतो तिकडे हाच पण आमचा करतो. विला. पण हा ऍक्च्युली आम्हाला इथे खूप मजा येते. हा आणि आमचा आम्ही किल्ला. विलाचा प्लॅन बनवलेला जो कॅन्सल झाला Cancel आणि झाला. ग्रेटफुल नाव बिकॉज आम्ही जी घरात मजा केली ती तिकडे नाही, मला नाही वाटत तिकडे मजा आली जे होतं ते चांगल्यासाठी होतं गाईज. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला आमच्या ब्लॉग थ्रू मिळालेलं आहे. आता परत भेटूया आपण yes. आणि पुढच्या आम्ही vlog. एक अजून गोष्ट स्टार्ट केली आहे की Yes. आता जे ब्लॉग्स आम्ही करतोय ना पहिले खूप रिपिटेटिव्ह असायचे हा. सगळ्यांचे. Yes. पण आता प्रत्येकाचे ब्लॉग्स वेगळे Yes. आहेत. एकही कॉन्टेंट तुम्हाला प्रत्येक सेम नाही Same नाही मिळणार. तो रूल एका दिवस तो एकच करणार. रूल ठरवलाय की एक जेव्हा कॅमेरा चालू असणार तेव्हा दुसरा कॅमेरा येणार नाही. तर गाईज जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल गाईज तर सबस्क्राईब पण करा. परत व्हिडिओ पुढच्या ब्लॉग बाय. काय अपुराचा फोटो टाकणार बाय गाईज.